नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण यंदा म्हणजे सन 2024मध्ये होळी पौर्णिमा ही नेमकी कधी साजरी करायची याविषयीची ज्योतिषीय माहिती पाहणार आहोत. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असे संबोधले जाते आणि याच दिवशी सायंकाळी म्हणजे प्रदोषकाळी होलिका दहनाचा उत्सव आपल्याकडे साजरा करण्याची परंपरा आहे. यावर्षी म्हणजे सन 2024मध्ये इंग्रजी महिन्यानुसार 24 मार्च रविवारी सकाळी 9:56 पौर्णिमा तिथीला प्रारंभ होत आहे आणि ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्च सोमवार रोजी दुपारी 12:30 असणार आहे. म्हणजे 25 तारखेला सायंकाळी पौर्णिमा तिथी नसल्याने 24 मार्च रोजीच होलिका दहनाचा उत्सव हा संपन्न करावयाचा आहे. परंतु 24 तारखेला सकाळी 9:56 भद्राकाल प्रारंभ होत आहे आणि याचा कालखंड हा रात्री 11:13 आहे. भद्रा कालखंड हा सर्व शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानलेला असल्यामुळे 24 मार्चला भद्राकाल संपल्यानंतर म्हणजे रात्री 11:13 ते मध्यरात्री 12:27 कालखंड हा होलिका दहनासाठी अचूक आणि शुभ मुहूर्त आहे. याच दिवशी आणि याच वेळेत होलिका दहनाचा उत्सव हा साजरा करायचा आहे. होलिकोत्सवाच्या रात्रीला दारुण रात्री अशी संज्ञा प्राप्त आहे. हा काळ जप, तप आणि मंत्रसिद्धीसाठी सनातन संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचा मानलेला आहे. ज्यांना मंत्रसिद्धी करावयाची आहे अशांनी आपण घेतलेल्या मंत्राचे या काळामध्ये पुनश्चरण करावे. तसेच 25 मार्चला चंद्रग्रहण आहे, परंतु हे चंद्रग्रहण छायाकल्प स्वरूपाचे आहे आणि ते भारतामध्ये दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचे कोणतेही वेदाधी नियम हे पाळू नयेत असे पंचांगात नमूद केलेले आहे. त्यामुळे 24 मार्चला रात्री होलिकोत्सव साजरा करून दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चला धुळवड साजरी करता येणार आहे. अशा रीतीने आपण होलिकोत्सवाचा नेमका कालखंड याविषयीची माहिती आज जाणून घेतलेली आहे. सर्वांना होळी पौर्णिमेनिमित्त शुभकामना देऊन आज येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.